माजी आमदार कुणाल पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीणचा दीपावली स्नेह मेळावा व पदाधिकारी नियुक्ती समारंभ संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे शहरातील हिरेभवन या ठिकाणी सकाळी 10 वाजता धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीणचा दीपावली स्नेह मेळावा व पदाधिकारी नियुक्ती समारंभ कार्यक्रम पार पडला। यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महाराष्ट्र महामंत्री विजय चौधरी, महानगराध्यक्ष गजेंद्र शेठ अंपडकर, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, संजय बाबा शर्मा, बबनजी चौधरी, भाऊसाहेब देसले, बाळासाहेब भदाने, माजी सभापती अरविंद जाधव, अशोकजी सोडके, आशुतोष पाटील, रवींद्र निकम, माजी सभापती पंकज कदम, संग्राम पाटील, गिरासे, भगवानजी गर्दे, बावटीचे भाऊसाहेब पाटील, हर्षल साळुंके, सागर पाटील, डॉक्टर संदीप पाटील, बबलू तात्या सैंदाने, लखनजी रुपनार, संजयजी सिंघवी, भाजप ज्येष्ठ नेते इरामान आप्पा गवडी, सभापती साहेबराव पाटील, बाजीराव नाना पाटील, योगेश आप्पा पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्ष बापूसाहेब खलाने, माजी महापौर प्रदीप करपे, कैलास पाटील, ॲडव्होकेट पाटील, आनंद पाटील आदी सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी सौ नयना संदीप पाटील, नवनियुक्त महिला जिल्हा सरचिटणीस सौ नयना संदीप पाटील आदी सर्वच महिला पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी जयकुमार रावल, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने यांच्या मार्गदर्शनात सौ नयना संदीप पाटील, प्रथम लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत मांडळ तथा संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे यांची धुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीणच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली। त्याचं नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात आले। तर यावेळी माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, महामंत्री महाराष्ट्र राज्य विजयजी चौधरी, भाजप प्रदेश प्रवक्ता संजय शर्मा, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपडकर यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी सौ नयना संदीप पाटील यांना धुळे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले।